नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 100, 9 एप्रिल. नव्याचे नवपण. आज हा 100वा लेख वाचताना मला फार आनंद होतो आहे. 3 अंकी संख्येला आता सुरुवात झाली. जशी नवीन वर्षाला सुरुवात. इंग्रजी तारखा आणि मराठी तिथी यांचा ताळमेळ लागत नाही, पण तरीही तुमच्या श्रवणशक्तीस अभिवादन आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना भरघोस शुभेच्छा. आज सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस मानला जातो. निसर्गाशी असणाऱ्या जवळीकतेचेच पाडवा हे एक प्रतीक आहे. पावसाळ्यात धान्य पेरणे, थंडीमध्ये ते काढणे आणि आता उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी उन्हे देऊन साठवणे. निसर्गाला नवीन पालवी फुटते, त्याचे स्वागत करायला उत्सवाची ही सुरुवात. चैत्रामध्ये गावोगावी खेडोपाडी जत्रांचा प्रारंभ होत असतो. आजपासून श्रीरामांचे नवरात्रही बसते. असो, आपण नवीन वर्षासाठी अनेक संकल्प करतो आणि महिना 15 दिवस निभावतो, पण दरम्यान एखादा विकल्प मनात घुसतो आणि संकल्प कधी गळून पडतो हे आपल्यालाच कळत नाही. आपले म्हणजे देह माध्यमाने जीवाचे हित कशात आहे हे मन जाणत नाही. त्याला फक्त मनाला चैन हवी असते. प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंस मनाचे चोचले पुरवण्याच्या नादात मन लोभी आणि बेताल होते म्हणतात. त्यांना स्वतःला बंगाली मिठाई आवडायच्या. त्यातल्या त्यात छमछम आणि संदेश ही मिठाई फार आवडेल. त्यांना कोणी भक्त ते घेऊन आला की ते पटकन आणून दे म्हणायचे. क्वचित बाजारातून मागवूनही घ्यायचे. आणि अचानक एकदा त्यांच्या लक्षात येतं, 4-5 वेळा म्हणजे जेमतेम ही गोष्ट झाली आणि त्यांना ही लगेच जाणवलं. त्याने आपला भाचा जो हृदयराम सेवेत होता त्याला बोलवलं आणि स्वतःकडे बोट केलं. इथे म्हणजे स्वतःला जरा जास्तच मिठाईची चटक लागली आहे काय असं म्हणाले. पुन्हा एकदा मिठाई आल्यावर त्यांनी एक वेगळाच प्रयोग केला. त्यांनी हृदयला सांगितलं की अरे छमछम आलेत ना, ते ठेव आणि आधी मला माती आणून दे. तो मुठभर मोठी माती घेऊन आला. त्यांनी एका हातात छमछम आणि दुसऱ्या हातात माती घेतली आणि स्वतःच्याच मनाची पक्की धारणा होईपर्यंत ते 10 वेळा मनाला बजावले की अरे मना, हे बघ, ह्याला छमछम म्हणतात. पण ह्याची गोडी किती असती, ते जिभेच्या 2 ते 3 इंच जी काही जीभ आहे तेवढा वेळ टिकती. इतर वेळी पुढं सरकली की त्याची अशी माती होती. मना, तू सांभाळ स्वतःला. हे जे काही मिठाई आहे याचा लोभ सोड. त्याचा हव्यास तू का धरतोस? तुला मातीचा हव्यास धरायचा आहे का? असं पुन्हा मनाला बजावले. आणि मग एकदा छमछम आणि माती याची एकरूपता मनावर बिंबवली की त्यांचा तो जो लोभ होता तो एकदम संपुष्टात आला. आणि त्यांचं स्पष्ट मत रामकृष्ण परमहंसांचं होतं की आवड म्हणजे एक विकार आहे. आणि परमहंस हे विकार त्यांचा एकच, तो सुद्धा त्यांनी मुळापासून उखडून टाकला. आपल्या गोष्टी बाबतीत काय, आपले खाणेपिणे, हिंडणे फिरणे, सोने नाणे, जमीन जुमला सगळ्याचीच आपल्याला हाव असते. आणि आपण असे करायचे जर ठरवले तर आपल्याला पाटीभर मातीसुद्धा पुरणार नाही. पण म्हणूनच मनाला ताब्यात ठेवायचे सोडायचे का? काही प्रयत्न तर हवा. त्यासाठी फिरून वेदांकडे जाणे गरजेचे आहे. वेदांनी स्पष्ट सांगितले की अंतर्मनाचा ताबा घेण्याची ताकद यज्ञसंस्थेत आहे. यज्ञाग्नी असा ताबा घेऊ शकतो. म्हणून आपण फक्त नित्य यज्ञ करायला हवा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आपल्याला अशी अभिलाषा आहे, आपल्याला अभिप्सा आहे की आपल्याला लोभ आहे, याची पण स्वतः खात्री करून घ्यायला हवी. आणि ती भावना पासून त्याचा त्याग करायची ही भावना मनात येणं गरजेचं आहे. हा स्वाध्याय मात्र स्वतःच करायचा. अर्थात अग्निहोत्रातील अग्नी पण त्यासाठी मदत करतो. फक्त आपल्या प्रामाणिक इच्छेची आणि त्याच्या जोडीला नित्य अग्निहोत्र करण्याची गरज आहे. आज पाडव्याच्या शुभदिनी आपण सर्व संकल्प करूया
की नित्ययज्ञ दर्शन घडवणारा अग्निहोत्र मी न चुकता करेन आणि नवे नवे संकल्प करण्यासाठी नवीन नवीन अग्निहोत्र चालू करत राहीन. धन्य त्याची परिपूर्ती आणि धन्य नवे संकल्प. नमस्कार.